सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आपली पासपोर्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे. 2 महिन्यापूर्वी फॉर्म भरला होता, एक डेट कॅन्सल केली. त्या दिवशी आपण पोलीस भरतीला गेलो मी. तर आज डेट आहे. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे काल रात्री सेट करून ठेवलेले आहेत. तर आज आपण 12:30पर्यंत तिथे पोचायचं आहे. तर आज आपण 2 वर्षापूर्वी कॉलेजमधल्या एका मित्राला पण भेटणार आहे. त्यासोबत थोडेसे नाश्ता वगैरे करू. त्यानंतर मम्मीसाठी मोबाईलचा कवर घ्यायचा आहे एक. आणि आज न्यूजमध्ये तर पाऊस भरपूर सांगितलेला आहे, त्यामुळे छत्री, रेनकोट जे पण काही असेल ते सगळे एकदम बॅग पॅक करून आता आपण जाणार आहे पासपोर्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर भेटू आपण बाहेर. आपण स्टेशनवरती आलेलो आहे. आता आपण तिकीट काढूया आणि ट्रेन पकडून ट्रेन आली. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असताना देखील सीटवरती बसून मोबाईल यूज करण्याचा आनंदच वेगळा आहे. तरी मुंबई असो किंवा नवी मुंबई, लोकलने प्रवास करता आलाच पाहिजे. बसच्या लाईनमध्ये एवढी गर्दी की मोबाईल काढायला सुद्धा टाईम नव्हता. तरी एक आपल्याला सीट भेटलेली आहे. आतमध्ये आलेलो आहे आपण बसमध्ये. तिकीट आता काढतोय आणि आपण हां हे 3 रुपये दे, 13 रुपये. अच्छा देतोय. कामगार गेट द्या. ठीक आहे 10 रुपये. प्रवास करताना तिकीट काढलं पाहिजे, नाहीतर उगीच 10-15 रुपयाच्या तिकिटासाठी आपल्याला 250 रुपयाची पावती पाडायची गरज. काका पासपोर्ट ऑफिस इकडेच आहे ना? पुढच्या गेटला का? ओके. त्याच बिल्डिंगमध्ये पासपोर्ट ऑफिस आहे, पण आपल्याला अजून टाईम आहे. आपला 12:15चा टाईम आहे, पण 1 तास लवकर आलेलो आहे. कोपरखैरण्यातून ठाणे ट्रेनने, परत ठाणे ते वागळे आगार बसने. जाम गर्दी. मुंबईमध्ये राहायचं असेल ना तर ट्रेनचा प्रवास आला पाहिजे, ते पण बॅग पुढे घेऊन. नवीन माणसाचं काम नाही ट्रेनने प्रवास करणं. अरे बापरे, जाम गर्दी आहे. वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. मला दाखवली असती, पण तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे.
जाम गर्दी आहे. कोणी नवीन पासपोर्ट काढायला आलं आहे, कोणी करेक्शन करायला आलं आहे, कोणाच्या नावात खराबी आहे, प्रॉब्लेम आहे, अक्षर एका अक्षरवरून एकाला बाहेर काढलेलं आहे. त्याला विचारलं मी तो कशाला आला काय, तर त्यांनी सांगितलं माझं एक लायसनवरती वेगळं नाव आहे. नाव म्हणजे नाव सेमच आहे, फक्त एक स्पेलिंग त्यात मिस हे आहे, फक्त मिस आहे. लायसनवरती वेगळी स्पेलिंग आहे, आधार कार्डवरती वेगळी स्पेलिंग आहे. त्याला पण बोलले आता तू नंतर आहे. हां बघू आता काय होते. 11 वाजलेत आपले, 12:30 12:15 आपले. तोपर्यंत डॉक्युमेंट्स वगैरे सगळं हे करू. मी त्याला विचारलं काय काय डॉक्युमेंट्स लागतात. त्याने तर नॉर्मलच बोलला की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे नॉर्मल आहे. आणि मी तर पूर्ण जन्म दाखला बिकला पूर्ण बोरिया बिस्तर घेऊन आलो आहे. तर बघूया 12 वाजेपर्यंत वाट बघूया. तोपर्यंत मित्र पण येतोय, त्याला पण भेटूया. बघूया आता. तर काय सांगू तुम्हाला, आता एवढं प्रवास करून गेलो, 1 तास ऑफिसच्या बाहेर वाट बघितली, मित्राची वाट बघितली. 2 वर्षापूर्वी भेटलेलो मित्र, कॉलेजमधला मित्र होता, त्याची पण वाट बघितली. पण सगळा प्लॅन फ्लॉप गेला. सगळं डोकं बिकं सगळं एकदम दही होऊन बसलं, डोक्याचे दही. आता रिक्षा पकडून डायरेक्ट ठाणे स्टेशनला चाललो आता मी. मित्राला अर्जंटमध्ये घरी जावं लागलं, त्याच्या आईचा फोन आला, त्यात नाश्त्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. म्हणजे जे असं मित्र असतात ना, एवढं प्लॅन बनवायचा आणि ऐन टायमाला कॅन्सल होतो, बेकार वाईट वाटतं. पण काय करणार आता, त्याला फोन आला त्यामुळे त्याला जावं लागलं. त्यात माझं पासपोर्टचं काय झालं ते तुम्हाला सांगतोच मी पण तिथून नाराज होऊन घरी चाललो आहे आता. पासपोर्ट ऑफिसमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम झाला. मूड एवढा ऑफ झाला की नाश्ता करताना पण मूड नव्हता एकदम नाश्ता करायला. तरी पण नाश्ता केला, रिक्षा पकडली आणि सरळ ठाणे स्टेशनला आलो. तर इथे मम्मीच्या मोबाईलसाठी कवर घेऊया आणि तुम्हाला सांगतो मी काय झालं पासपोर्ट ऑफिसमध्ये. भाई Realme C21 का कवर आहे. C21 नाही आहे. अच्छा, ते बोलतात ना आजकाल आयफोन कोणाकडे पण भेटतो, कोण पण त्याला वापरतंय. ते बघा त्याचं एक उदाहरण आहे हे बघा, दिसतंय तुम्हाला आयफोन आहे त्यांच्याकडे, कवर लावायला आलेत. किती वाले? 120. कोणचे रे? बहुत नया मॉडल में है ना. 120. हा बुक काढू का बाहेर? ये पेपर है निकला. हां ठीक है, पेपरच आहे ना. हां आहे. कौन सा मॉडल देखो जैसा प्लेन में दिखाऊं, थोड़ा स्टाइलिश में, ऐसा में दिखाऊं. वो तो एकदम फिट है वही है. लेडीज ऐसा दिखाऊं, ऐसा साइड से ब्लैक. स्टायलिशमध्ये किती वाले? 200 ला. इथून जो पाऊस चालू झाला तो डायरेक्ट मी कोपरखैरणे स्टेशनलाच पोहोचलो. मध्ये आधी कुठेच म्हणजे बघितलंच नाही काय, एवढा पाऊस होता बेकार पाऊस. डायरेक्ट कोपरखैरणे स्टेशनला. त्याचं झालं असं की टेम्पररी ॲड्रेस हा माझ्या नावाने नव्हता. टेम्पररी ॲड्रेस प्रूफ जो होता तो माझ्या नावाने नव्हता, तो वडिलांच्या नावाने. आणि परमनंट ॲड्रेसवरती आता आपला काही संबंध नाही आहे, म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो आहे. ते बोलत आहेत टेम्पररी ॲड्रेस हे तुमच्या नावाने करा, मग आपण पुढची प्रोसेस करू. तर परत एकदा अपॉइंटमेंट घ्या, परत 1 महिना जाईल अपॉइंटमेंटला, आणि परत पुढची प्रोसेसला अजून तेवढाच वेळ जाईल जेवढा आता मी वाट बघितला होता. हे सगळं झालं, पण मम्मीच्या मोबाईलसाठी कवर पण घेतला. तर बघूया तिला आवडतो का तो, ते भेटूया. मग मला असं वाटलं होतं की ॲप्लिकेशन फॉर्म करायचा, पैसे भरायचे,
जे काही फी असेल त्याची पासपोर्टची ॲप्लिकेशन फिल केला, पैसे भरले आणि त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द्यायची, आपल्याकडचं सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि म्हणजे एवढं सोपं प्रोसेस असेल असं मला वाटलेलं की नंतर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन झालं, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं की थोड्या दिवसात 1 महिना 1.5 महिन्यामध्ये पासपोर्ट घरी येईल, पासपोर्ट घरी येईल म्हणजे पोस्टाने असं वाटलेलं. म्हणजे एवढी सोपी आपण जसं सोप्पा असा विचार होता पण तसं काही झालं नाही. आणि जसं आपण विचार करतो तसं काय होत नाही. असं सगळं म्हणजे त्याच्या उलटं होतं सगळं. आता मला थोडी माहीत होतं की असा रूल असा आहे की त्याच्यामध्ये आपल्या नावाने पाहिजे सगळं ॲड्रेस प्रूफ. अजून एकदा अपॉइंटमेंट डेट घेऊ शकतो, तर आशा करतो की तेव्हा काही प्रॉब्लेम असा होणार नाही. त्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थित घेतले पाहिजे. जर तेव्हा पण काय प्रॉब्लेम झाला तर ॲप्लिकेशन फी आपली वेस्ट गेली असं म्हणायला हरकत नाही, पण ॲप्लिकेशन फी वेस्ट नाही जाऊ द्यायची. अजून एक शेवटचा चान्स आहे, त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट डेट घेऊन सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित सगळे सेट करून व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. तर असा हा अडचणीचा दिवस होता एकदम. त्यात पाऊस एवढा होता, अडचणीमध्ये अडचणी, जिना पण चढता येत नाही, एवढं दमलो आहे मी. दिसते चेहऱ्यावरून किती दमलेलं आहे ते.